भरपूर जणांना गाडी खेळायची इच्छा आहे, हां. त्यांच्यासाठी बॅनर सोडला होता. पण कोणाचा ज्यांची इच्छा आहे त्यांचा काही कोणाचा फोन आला नाही. बघून काही गाडी मालकांना काय वाटतं, थोडीशी गाडी पळायला लागली का हवेत काय हवेत बिवेत जाऊ नका. बैलांचं काम बैल करत असतात, आपण तोंड वाजून काय फायदा नाही. बैलांचं काम बैल करत असतात. तेरडचा न भुंगाचा अंदाज न सुनील पाटील लावू शकला ना मिलिंद पाटील लावू शकला का, तर ते त्यांचा अंदाज कोणाला लागत नाही. तर बघा आता मुंबईचं चित्र तसं आहे का, तर जी कोणती पण जोडी असू द्या का, तर जी टॉपला आहे तिला पाळासाठी भरपूर प्रयत्न असतात आणि त्यांना आमच्याकडनं शुभेच्छा आहेत. नमस्कार सुनीलदा. आज दहिवलीला एक सुंदर अशी लढत झाली. तिकडे पळाला संदीप भाई यांचा हरण्या आणि इकडे मुंबईची A1 जोडी पळाली. का रात्रीच बॅनर शर्यत जमली होती, कसं काय नियोजन झालं सांगा ना. काय नाही भाई, आपली संघटनेचे अध्यक्ष संदीप भाई माली आणि आपले मिलिंद शेठ पाटील हे काल एका मीटिंगमध्ये होते एकत्र. तर दादांनी मला कॉल केला की सुनील आपला गाडी जमते भुंगाची आणि हरण्याची, बॅनर टाक. मला पहिले वाटत होती का मस्ती चालली आहे दादाची त्यांची, का तर मस्ती चालू असते यांची. तर दादांचा मला परत फोन आला की खरोखर गाडी जमली आहे, तू दोन गुंड्यांवर गाडी जमली, तू बॅनर टाक. तर मी बॅनर टाकला आणि ती गाडी जमली झाली होती आणि त्याच्यामध्ये सैराट आणि भुंगा A1 जोडी गुलाला पात्र आहे. दादा सैराट आणि भुंगा प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेते, पण प्रत्येक मैदानामध्ये ना त्यांचं वेगळं पल बघायला भेटतो. याच्या मागचं काय म्हणजे वैशिष्ट्य काय सांगा. ते मिलिंद दादा एका बाईटमध्ये बोललेले आहेत का सैराटचा न भुंगाचा अंदाज न सुनील पाटील लावू शकला ना मिलिंद पाटील लावू शकला का, तर ते त्यांचा अंदाज कोणाला लागत नाही. ते जसा अड्डा असेल त्यानुसार पळतात आणि गुलाल प्राप्त करून देतात. आपण बघतो ना काही मैदानामध्ये थोडं कमी पळतात, पुढच्या मैदानामध्ये अजून थोडं जास्त पळतात, म्हणजे अंदाज लागतच नाही थोडीचं. ते त्यांचा दोघांचा अंदाज मालकांनाच नाही लागत. त्याच्यामुळं त्यांचा तालमेल चांगला बसलेला आहे भुंगा आणि सैराटचा. काय नाही, आमची अपेक्षा काहीच नाही असतं, फक्त गाडी कितीची का ना हो, फक्त गुलाल मिळाला आमच्या बैलांच्या कपाळाला ना आमच्या कपाळाला गुलाल असला बस झाला. दादा आपण बघतो काल तुम्ही बिंजोडला बॅनर सोडला होता 2 गोंड्यांवरती, काय तुम्हाला फोन वगैरे कोणते आले होते का. फोन आले होते बघा, भरपूर जणांना इच्छा असते खेळायची, 2-3 फोन आले होते, पण ते थोड्या अमाऊंटचे मला गाडी झाली नाही. बाकी काय नाही, बाकी कोणाचा फोन नाही आला का, तर भरपूर जणांना गाडी खेळायची इच्छा आहे त्यांच्यासाठी बॅनर सोडला होता. पण कोणाचा ज्यांची इच्छा आहे त्यांचा काही कोणाचा फोन आला नाही. बघू नेक्स्ट टाईम. म्हणजे अचानक कसं काही डिसिजन घेतलं की नाव सोडायचं बॅनरवरती. भरपूर जणांची इच्छा होती ना का सैराटची गाडी खेळायची आहे, सैराटची गाडी खेळायची, त्याच्यामुळे दादाचं मला ठरलं का बॅनर सोडतो, आपण बघू कोणाची फोन येते त्याच्याशी गाडी खेळू. तर बघा आता मुंबईचं चित्र तसं आहे का, तर जी कोणती पण जोडी असू द्या का, तर जी टॉपला आहे तिला पाळासाठी भरपूर प्रयत्न असतात आणि त्यांना आमच्याकडनं शुभेच्छा आहेत. तुमच्याकडनं कशी गाडी पडेल त्याचा प्रयत्न चालू करा. दादा बघा ना, कधी कधी म्हणजे पराभव पण होतो, पण त्या पराभवातून काहीतरी शिकून आज आपण पुढे चाललो आहे. काय बोला. काय नाही, पराभव बघा प्रत्येक दिवस एखाद्या माणसासारखा नसतो का, ते एखाद्या दिवसात बॅट पॅच असतोच. त्याच्यामुळे बॅट पॅच हा प्रत्येकाला आहे. काय आता आपणच म्हणजे सैराटनं भुंगा पालतो, यांना पण कधी ना कधी हारत आहेत, त्यांना पण हरवणारे पैदा होणारेच आहेत. त्याच्यामुळं काय काही गाडी मालकांना काय वाटतं, थोडीशी गाडी पळायला लागली का हवेत काय हवेत बिवेत जाऊ नका. बैलांचं काम बैल करत असतात, आपण तोंड वाजून काय फायदा नाही. बैलांचं काम बैल करत असतात. आपण बघतो ना दर मैदानामध्ये तुमचा गोल असतो, पण तुम्ही आजपर्यंत कधी असं जल्लोष वगैरे केला नाही. जल्लोष करून काय नाही बघा, आम्ही सर्वांच्या गाड्या मैत्रीपूर्ण केलतो आणि त्याच्यामुळं आम्ही जल्लोष कधीच करत नाही. दादा झाले, मी झालो, कधीच आम्ही जल्लोष करत नाही का, आम्ही सर्वांच्या गाड्या मैत्रीपूर्ण केलो. त्यांचं नंदी कोणतं ना आमचं नंदी कोणतं, म्हणून आम्ही कधीच जल्लोष करत नाही. आणि जेव्हा पण आपली गाडी कोण पराभूत करेल तेव्हा कोण हिनवी करणार नाही. त्याच्यामुळं आम्ही कोणाला त्रास देत नाही. दादा आता पुढचं नियोजन कसं काय असणार, कारण की आता भुंगा दादा म्हटले की चाललाय घाटावरती, मग सैराटची कशी काय रुटीन असणार. आता बघू, जसं मैदान येईल त्यानुसार करू आम्ही नियोजन. तर आपण बघतो गेल्या वर्षी तुम्ही हप्त्यातनं एकदा बैल काढते, पण आता या सीझनला 2-2 वेळा बैल काढता. बैला काय त्रास वगैरे होतो का. त्रास आता बघा, आजचाच ऊन भरपूर होता, उन्हामुळे भरपूर बैलांना त्रास होतो, म्हणून दुसरी गाडी केली नाही. दादा पण मला बोलले कशात नका गाडी दुसरी, का तर ऊन पण एवढं आहे का, तर आपल्याला कंटिन्यू पाणी लागतं अड्ड्यामध्ये, तर ते पण मुकाजीव आहे. त्याच्यामुळं तो आपल्याला बोलू शकत नाही. त्याच्यामुळं आम्ही एकच गाडी केली आणि बैल भरून घरी घेऊन आलो. दादा जेव्हा सैराट आला होता तेव्हा हप्त्यातनं किती वेळा काढायचे तुम्ही सैराटवर भरपूर संयम केला आणि सैराटनी त्याचा फल पण दिला आम्हाला. आणि भरपूर आरामाने पण मी पळवला का, तर जेव्हा बैल रिवर्स झाला तेव्हा म्हणजे भरपूर लोकांनी ट्रोल केला का सैराट संपला, सैराटचे गेअर गुंतले, पण
माझी मेहनत, माझ्या मुलांची मेहनत, त्याच्यामुळं यश आला. दादा म्हणजे आदतमध्ये बैल थांबूनच पळवत असतो का, कसं कसं सांगा ना. काय नाही, प्रत्येकाचं डोकेलिटीने खेळतो माणूस. काही माणूस जास्त पळवतो, काही माणूस थांबून पळवतो. प्रत्येकाला माहिती असतं काय असतं ते. त्याच्यामुळं मी माझ्या डोक्यानुसार केलं का बैल थोडा आरामाने पळवला चांगला असतं. हां का. दादा गाडीवरचा ड्रायव्हर, कुणाल ड्रायव्हर, काय बोला त्या ड्रायव्हरशी. काय नाही, कुणालबद्दल बोलू एवढा कमी आहे का. तर कुणाल झाला आमचा, कुणाल म्हणजे घरचा ड्रायव्हर आहे. कुणाल असल्यावर मला काही टेन्शन नाही. कुणाल झाला आमचा हरिदादा गोलवलीचा, केशव मामा सावतचा, आमचा संदेश म्हात्रे मोठे देसाईचा. यांची एवढी मेहनत असतं का तो बैल सैराट आणि भुंगा ती आमची नसून ती त्यांचीच बैल आहेत. का तर कोणी एवढी मेहनत करू शकत नाही बैलांवर. का तर आज सैराट एवढे मस्ती करत होता, मी बघत होतो. पण हरिदादा एवढं जिद्दी आहे का बैल कधीच सोडत नाही. भरपूर जिद्दपण आहे म्हणून बैल हा त्यांचं समजूनच तेच होतं. तर केशव मामाचा पण मी निघलो तेव्हा मला मामाचा फोन आला का सुनील गाडी जमले का दुसरी, मला थांबायला नंतर मला घरी निघायचं आहे. मी बोललो मामा निघा तुम्ही, गाडी नाही जमली आपली. म्हणजे एवढा बैल म्हणजे सैराटवर आणि भुंगावर एवढा प्रेम आहे त्यांचा. दादा म्हणजे निस्वार्थ प्रेम करतात बैलांवरती. काय ना, एक रुपयाची कधी लालच नाही. आता हरिदादा झाले, एक रुपयाला कधी आपले म्हणजे आपण कधी दिला पण नाही ना कधी आपल्याकडनं मागितलं पण नाही. स्वतःच्या खर्चामध्ये येतात ते. केशव मामा झाले, तो झाला हरिदादा झाला, संदेश झाला, हे स्वतःच्या खर्चामध्ये येतात. बैलावरती एक प्रेम असतं त्यांचा. बैलावरती प्रेम आणि त्यांचा सैराटवर हरिदादाचा भरपूर प्रेम आहे आणि केशव मामाचा पण भरपूर आहे. का तर कंटिन्यू त्यांचे फोन चालू असतात. हरिदादाबद्दल बोलू एवढं कमी का तर मी कॉल केला का तो एक गाडीसाठी कर्जतला पण येऊ शकते. म्हणजे एवढा प्रेम आहे त्याचा सैराटवर. आता आपण बघतो गाडी दोन्ही साईडने तशीच पळते, काय सांगाल त्याबद्दल. काय नाही, पब्लिकचा दोन्ही खांदी बादशाह बोला तर भुंगा आहे. हां त्याच्यामुळं भुंगा एकदम शिस्तीचा बादशाह आणि पब्लिकचा पण बादशाह. त्याच्यामुळं सैराटला तो सहज घेऊन येतो. दादा दर मैदानामध्ये गेल्यानंतर तुमचं नाव बिनजोडला असतं कधी. काय नाही, बिनजोडचा खेळ आहे बघा. हारजीत तर होणारच आहे आणि ज्यांना पण खेळायचे असतं ते खेळू शकतात गाडी, त्याच्यामध्ये काही वाद नाही. आणि सर्व म्हणजे आता मुंबईचा खेळ चांगला झाले. त्याच्यामुळं काय आता तुम्हाला मी सांगतो, आमची गाडी झाली बाईंशी. बाई आमची म्हणजे बाईनी दादानी एक बाईट दिली. म्हणजे एवढं प्रेम आहे केमिकलवर. त्याच्यामुळं काय जल्लोष काय करायचं नाही. एवढे केमिकल. आता सोनू शेठ झाले, आमचे सोनू शेठच्या गाड्या होतात, विकास शेठच्या गाड्या होतात, आवी शेठच्या गाडीत मी बसलो होतो. म्हणजे आमची मजाक मस्ती चालू होती. पलेगावचे संजय शेठ होते, जितेश शेठ होते, आम्ही सर्व एकत्र होतो. सोनू शेठ म्हणजे आमची मजाक चालू होती का गाडी पण घेणार होते सोनू शेठचं. पण सोनू शेठला बैल भेटला नाही. त्याच्यामुळं नंतर सर्व गाड्या मालक काहीच नाही, गाड्या मालकांचं काहीच नाही. फक्त तुम्ही कमेंटवाले आहेत ते जरा कमेंट जास्त करतात, त्याच्यामुळे गाड्या मालकांचा काहीच विषय नाही. सर्व मिळून आहेत. आता अविनाश दादाची माझी गाडी किती वेळा होता, अविनाश शेठची, पण आमचा कधीच वाद नाही. एवढ्या वेळा गाया होऊन पण अविनाश दादाचे भाऊ झाले, सर्व म्हणजे चांगले आहेत. आता बैलगाडी क्षेत्राला जिथपासून कमिटी झाली मुंबईची तिथपासून बैलगाडी क्षेत्राला चांगले दिवस आलेले आहेत. म्हणजे जे कमेंट करतात त्यांच्यामुळे कुठेतरी मार्केटमध्ये थोडीशी फट पडली आहे, काय सांगा. हां तेच आहे ना. बाकी बघा आता कानदादाच्या आमच्या एवढ्या गाड्या होतात, सर्वांच्या गाड्या होतात, पण सर्व आम्ही एकत्र असतो. आता कानदादा झाले, कानदादा आणि दादाचा कॉन्टॅक्ट कंटिन्यू चालू असतात. आता सोनू शेठ झाले, तुम्हाला बोलून अविनाश शेठ झाले. कोण आमच्या गाड्या मालकांच्या मनात काहीच नसतं. तिथे तर काय बघा, दोन गाड्यातनं एक गाडी हारणारच आहे कोणती तरी, किंवा आपली गाडी किंवा समोरची गाडी. दोन गाड्यातनं एक गाडी हारणारच आहे. सुनील शेठ बघा ना, मिलिंद शेठ असेल तुमचे दोघांचे एक भावाभाई संबंध झाले आहेत. म्हणजे कधी मी पण नाही करत तुम्ही दोघं पण, काय सांगाल त्याबद्दल. काय नाही, दादा झाले, मिलिंद दादा झाले, अजून पप्पू शेठ झाले. दादाची सर्व पोरं म्हणजे एकदम जीवाल्याचे आहेत. का तर एवढे जीव म्हणजे एकमेकासाठी करतो ना आम्ही. दादा झाले, एवढे मोठे म्हणजे माणूस आहेत, पण कधी गर्वपणा नाही. आणि दादा तर कंटिन्यू फोन चालू असतात. म्हणजे दिलदार मनाचा राजा माणूस आहे मिलिंद शेठ. का तर म्हणजे त्यांची मला पहिल्यापासून बोले शेठ, जरी पण भुंगा नसला तरी या बैलात टाका, त्या बैलात टाकला, सर्व त्याची दादांची सांगणी असतं का शेठ हा बैलात नका टाकू, त्या बैलात नका टाकू. म्हणजे एकदम मन साफ आहे त्यांचा. मग त्याच्यामुळं आमचं मन जुलतं. आणि दादांबद्दल बोलू तेवढं कमी आहे. आमचे पप्पू शेठ झाले ना, दादाची जोडीला सर्व पोरं असतात ती सर्व चांगले आहेत. का तर कधीच आपल्याला वाईट सल्ला देत नाही. आम्ही बघतो ना, दोघे पण एकमेकांना डिसिजन विचारतात, मग दोघे पण एकमेकांच्या पुढे काहीच जात नाही. त्याला तर बोलतात खरं नियोजन. आता दादा पण आहेत, दादा एकटे करू शकतात, पण दादा मला विचारलं राहिली कोणतीच गोष्ट करत नाही. आणि दादांना मी विचारलं राहिली कोणती गोष्ट करत नाही. त्याच्यामुळं काय बघा, भरपूर जण असतात भडकवणारे, पण आमचं दोघांचं एकमत आहे. त्याच्यामुळं काय होऊ शकत नाही. तुम्ही किती पण काड्या केल्या तरी का तर भरपूर जण सांगतात का पहिला पोटासाठी, पण गाडी काय फुटणार नाही.
का तर आमच्या मालकांचं मन एकदम साफ आहे आणि दादाचं काय ते तोंडावर असतं, लगेच रोकडा बोलून टाकतात दादा. त्याच्यामुळं काय वादत नाही. आणि पप्पू शेट्टीबद्दल बोलू तेवढं कमी आहे, का तर ते मास्टर माइंड आहेत. ते सांगतील असं करा. परत आमचे पोपट कदम झाले, मुंबई पोलीस पोपट कदम, यांचा तर 5-5 मिनिटाला अड्ड्यात गेल्यावर कोण असतं, का तर त्यांचं मला भरपूर सपोर्ट असतं. सैराटबद्दल म्हणजे सेट या करा, सैराटला ते करा, त्यांचा पूर्ण पारकपणा असतात. दादा आता बघा ना, सगळी मुंबईची पब्लिक बोलते की मुंबईची A1 जोडी सैराट आणि भुंगा, तेव्हा कसं वाटतं दादा, तुम्ही सांगा. भरपूर आनंद वाटतं, का तर आपण बोलण्यापेक्षा जे पब्लिकने आपल्याला नाव दिले त्याच्यामध्ये भरपूर खुश वाटतं, म्हणजे भरपूर आनंद वाटतं. आणि काही लोक आता सैराटच्या नावामध्ये आपल्याला ओळखतात, त्याच्यामध्ये म्हणजे एकदम आनंद वाटतं. कुठे गेल्यावर असे बोलतात का सैराटचा मालक आला, म्हणजे भरपूर आनंद वाटतं मला. दादा भुंगा दोन्ही साईड पब्लिकला तसंच पळतो, पब्लिक चिडत पळतो, त्याच्यामुळे सैराटला कुठे पळायला सोपं होतं का, काय सांगाल? हो 100% सोपं होतं, का तर भुंगा म्हणजे एकदम सांभाळणारा बैल आहे. सैराटला म्हणजे अलगच घेऊन येतो तो, सैराटने काय पण केलं तरी सैराटला सहज घेऊन येतो. तर तुम्हाला पुढच्या वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.